पाहणार आहोत सेमीफायनलचे महामुकाबला. अर्थात एका बाजूला असतील दिघी तर दुसऱ्या बाजूला असतील भोसते. चला विनंती आहे, नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाने जिंकलेला आहे कृपया कळवायचा आहे आणि आपण आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. टॉस विन कोण आहे? आणि नक्कीच पहिल्या चेंडूवरती घणाघाती प्रहार. चेंडू जाईल सीमारेषा पार. महेशच्या बॅटवर येते षटकार. महेश खोपटकर दिघी गावचा सितारा आणि नक्कीच फायनलच्या चषकावरती आपलं नाव या ठिकाणी कोरतोय का? पहिल्या चेंडूवरती 6 धावा. हो हो पुन्हा एकदा टोलवलाय परंतु पंचांचा इशारा होता 1 धावेचा. मात्र 1 धाव मिळेल. चला वालवटी संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण सुद्धा आपला संघ या ठिकाणी सज्ज ठेवायचा आहे. जवळपास 7 वाजत आलेले आहेत. या ठिकाणी उजेड दिवस मावळायच्या आतमध्ये आपल्याला आपल्या स्पर्धा अतिशय निर्विघ्नपणे या ठिकाणी पार पाडायचे आहेत. नक्कीच दोन्ही संघांना सुद्धा विनंती की थोडंसं फास्ट खेळा. आपण थोडंसं या ठिकाणी वेळेच्या मागे चाललोय. आणि हिरा, हो हो हिराचा सुंदर फटका. लॉंगॉनच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 3 चेंडू आणि 8 धावा. नक्कीच भोसते या संघाला हे 2 हिरे मात्र माघारी परतावे लागतील, नाहीतर उर्वरित 7 चेंडूवरती नक्कीच मोठे प्रहार पाहायला मिळतील. 3 चेंडू आणि 8 धावा. महेश कोपटकर समोर प्रथम. हो हो सुरेख सुंदर गोलंदाजी. काय सुरेख गोलंदाजी. पहा प्रमोद सर काय घडलंय. 4 चेंडू मध्ये 8 धावा या ठिकाणी झालेले आहेत. अजूनही कोणत्याही पद्धतीचं विकेट या ठिकाणी गेलेलं नाहीये. कोणत्याही पद्धतीचं नुकसान या ठिकाणी झालेलं नाहीये. नक्कीच पहिल्या षटकातील अंतिम चेंडू प्रथम. जर्सी नंबर 777. हो हो पुन्हा एकदा टांगा पलटी घोडे फरार. चेंडू जातोय सीमारेषा पार. महेशच्या बॅटवर येतोय षटकार. नक्कीच टांगा पलटी झाला आणि घोडे फरार झाले, परंतु चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे गेला. याला म्हणतात फलंदाजी. नक्कीच 14 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत 5 चेंडूंचा. अर्थात पहिलं षटक या ठिकाणी संपलेलं आहे. अंतिम 1 षटक येणं बाकी असेल. चला वालवटी या संघाला सुद्धा विनंती आहे की आपण आपले प्लेइंग 11 आपण सज्ज ठेवायचे आहेत. अगदी काहीच वेळामध्ये या भव्य स्पर्धेचा फायनलचा मुकाबला आपण पाहणार आहोत. चला वालवटी संघाचे सर्व खेळाडू आपण समालोचन कक्षावर यायचंय. पुन्हा एकदा येतोय षटकार. चेंडू जाईल सीमारेषा पार. 1 चेंडू आणि 20 धावा. नक्कीच असं म्हणेन की याच साठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोडवाया. अर्थात ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहोत त्या अगदी काही क्षणामध्ये फायनलची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे.
आणि पुन्हा एकदा खेळून काढलाय. किती धावा मिळतील? एका धाव्यांवरती या ठिकाणी समाधान मानावं लागेल. हिराचंद गुणाजी आणि महेश कोपटकर. नक्कीच मी म्हटलं होतं प्रमोद सर की जर या दोन्ही फलंदाजांना जर आपण माघारी नाही परतवलं तर आपल्या स्कोर कार्डवरती नक्कीच मोठ्या धावा या ठिकाणी पाहायला मिळतील. आणि 21 धावा गणपती बाप्पांना 21 दुर्वा, 21 मोदक आणि 21 हा शुभांक या ठिकाणी मानला जातो. अर्थात शेवटचा चेंडू नाही आहे. पुन्हा एकदा स्वेर या ठिकाणी येतोय. नक्कीच वाईट बॉल, स्वेर चेंडू आणि 22 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. नक्कीच मी म्हटलं होतं की 21 ही धावसंख्या थोडी शुभ मानली जाते आणि 21 हा गणपती बाप्पांचा शुभ अंक मानला जातो. आणि एक धावा या ठिकाणी मिळेल. डिक्लेअर झोनमध्ये गेलाय, अर्थात घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करून गेला. 23 धावा नक्कीच. आणि गणपती बाप्पा आजच्या दिवसामध्ये नेमका कोणत्या संघाला पावतोय आणि कोणत्या संघाला आपलं दर्शन देतोय हे सुद्धा पाहावं लागेल. हो हो, पुन्हा एकदा आता मात्र हिराचंदच्या बॅटमधून येतोय हाय फाय षटकार. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. नक्कीच आपण या ठिकाणी रिप्ले मध्ये या ठिकाणी पाहू शकत असाल तर हिराचंद यांनी कशा पद्धतीने स्टेप आउट होऊन हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाठवला. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषा पार. टांगा पलटी, घोडे फरार. हिराचंदच्या बॅटमधून पुन्हा एकदा षटकार. नक्कीच मला वाटते या ठिकाणी 35 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत आणि 10 चेंडूमध्ये 36 धावांचं या ठिकाणी आव्हान आहे. नक्कीच भोसले या संघाला नक्कीच थोडंसं मोठं आव्हान आहे. कशा पद्धतीने 36 धावा या ठिकाणी करतील. नक्कीच 6 षटकारांची आवश्यकता आहे, परंतु शार्दुल महाडिक सारखा फिरकीचा जादूगार आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. नक्कीच महेश कोपटकर नावाप्रमाणे कामगिरी ज्या पद्धतीने मी म्हटलं होतं, या खेळाडूची चर्चा समस्त रायगड जिल्ह्यामध्ये आहे. श्रीवर्धन तालुक्यातील ज्या नावाचा सध्या दबदबा आहे तोच महेश कोपटकर. आपल्याला इन ॲक्शन मोडमध्ये ज्यांनी माणगाव एक्सप्रेस धरून माणगावचाच रस्ता दाखवला. आणि आता मात्र भोसले या संघाला चांगली फलंदाजी करावी लागेल, नाहीतर भोसले या संघाचा सुद्धा प्रवास या ठिकाणी संपणार आहे. आणि नक्कीच वालवटी या संघाला सुद्धा आतुरता असेल की कोणता संघ आपल्याकडे फायनल मध्ये येऊन भिडत करेल. चला उर्वरित सत्रासाठी आपण वळणार आहोत रोमेश वाघे सरांकडे. धन्यवाद. थँक्यू अक्षय. नक्कीच पहिल्या जर इनिंगचा आपण खेळ पाहिला तर तब्बल 10 चेंडूमध्ये 35 धावा बनवल्या. पहिल्या षटकात आपण पाहिलं तर महेश याने 5 चेंडूमध्ये 15 धावा बनवल्या. त्याच्यानंतर स्ट्राईकला आला तो म्हणजे हिराचंद आणि दुसऱ्या षटकात त्याने 5 चेंडूमध्ये तब्बल 20 धावा बनवल्या आणि दाखवून दिला गुरु असतो. सुंदर फलंदाजी आपल्याला नक्कीच दोघांच्याही माध्यमातून पाहायला मिळाली. आणि आता मात्र काम करायचं ते म्हणजे शार्दूल. फलंदाजाचं काम दोन्ही फलंदाजांनी नक्कीच सुंदररित्या पार पाडले आणि आता आपल्या संघाची संपूर्ण जबाबदारी शार्दूलच्या खांद्यावर येऊन थांबली. पाहूया शार्दूल काय करेल. शार्दूल महाडिक, दिघे एक्सप्रेस या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू शार्दूल. आणि फलंदाजीसाठी आले ते म्हणजे संकेतानी रोहित. नक्कीच मागच्या मॅच मध्ये संकेताने सुद्धा खूप सुंदर फलंदाजी केलेली आहे. नक्कीच आठवावे लागतील आधी केलेली फलंदाजी आपली, आणि त्याच प्रकारे फलंदाजी संकेतला सुद्धा करावी लागेल. आपल्या संघाला जर विजयाच्या दिशेने वाटचाल करायची असेल तर नक्कीच मोठे फटके आपल्याला मारावे लागतील, मोठे फटके खेळावे लागतील. पहिला जो चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. पंचांचा इशारा, नॉट आउट, 1 धाव. नक्कीच याच्यासाठी केला होता अट्टाहास की शेवटचा दिवस गोड व्हावा, आणि शेवटचा दिवस गोड होताना आपल्याला दिसतोय. आता
रोहित सामना करतील शार्दूलच्या गोलंदाजीचा. रोहित तयार. रोहित विरुद्ध शार्दूल. शार्दूल पंचांच्या उजव्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी करतायत. सुंदर चेंडू त्याच पद्धतीत टोलवला गेलाय. धावा मिळतील तब्बल अर्धा डझन. 6 धावा मिळतील. या 6 धावाने आपलं खातं खोललंय. या 6 धावाने संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 7 धावा. 2 चेंडू 7 धावा. दाखवून देखो आम्ही देखील काही कमी नाही आहोत. नक्कीच या चेंडूवर दाखवून देतोय. षटकार ठोकलाय शार्दूलला. पुन्हा एकदा दुसरा षटकार येईल का? परंतु बॅटचा आणि चेंडूचा काही संबंध आलेला नाहीये. 1 धाव निश्चितच मिळेल लेगबायच्या स्वरूपात. एका धावेच्या मुळे संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 3 चेंडू आणि 8 धावा. या षटकातील शेवटचे 2 चेंडू बाकी. शार्दूल पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. 1 षटकार खाल्ल्यानंतर कमबॅक करेल का शार्दूल? पुन्हा एकदा शार्दूल तयार. शार्दूल आणि आता मात्र लेगस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांनी वाईड घोषित केलाय. +1 धाव मिळेल. 1+1 अशा टोटल 2 धावा मिळतील. 2 धावाच्या मुळे संघाची धावसंख्या ती डबल फिगर मध्ये 10 धावा. सुंदर गोलंदाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळतंय. त्याच प्रकारची फलंदाजी सुद्धा पाहायला मिळतंय. धावसंख्या ती म्हणजे 3 चेंडू आणि 10 धावा. अशा प्रकारची फलंदाजी आपल्याला करावी लागेल. चौकार षटकार ठोकावे लागतील तरच आपला संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. 10 चेंडू आणि 36 धावांचं आव्हान मात्र ठेवलं दिघी संघाने. पोहोचते संघासमोर. पुन्हा एकदा स्ट्राईकला तो म्हणजे रोहित. पाहूया 1 षटकारचं ठोकलाय. दुसरा येईल का? पुन्हा एकदा उडवलाय. दाखवून देतो आम्ही देखील काही नाही आहोत. बॅक टू बॅक दुसरा षटकार. रंगताना आपण मैदानात पाहतोय. संघाची धावसंख्या ती म्हणजे 4 चेंडू आणि 16 धावा. 4 चेंडू 16 धावा मात्र झाल्या. तर जिंकण्यासाठी 20 धावा. अजूनही 20 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. स्वतः हिराचंद गुलाजी करणार नाही चूक. पंचांचा इशारा येतोय. गडी बाद. मोठा झटका लागतोय. एक सफल गोलंदाज शार्दूल. संकेत गेला. जयेश आलाय फलंदाजीसाठी. जिंकण्यासाठी आपण जर पाहिलं तर 5 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता असताना नक्की आपण जर पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या षटकात पहिल्या 5 चेंडू मध्ये 15 धावा बनल्या होत्या. या षटकात देखील पहिल्या इनिंग मध्ये दुसऱ्या इनिंग मध्ये पहिल्या षटकात 16 धावा बनल्यात. आता मात्र आवश्यकता असेल ती फक्त आणि फक्त 20 धावांची. चेंडू मात्र शिल्लक असतील 5 आणि गोलंदाजीसाठी आहे तो म्हणजे दिघीचा स्टार खेळाडू. नक्कीच आज ज्या खेळाडूची चर्चा पूर्ण श्रीवर्धन मध्ये आहे तोच खेळाडू मैदानात दाखल. महेश सुंदररित्या खेळून गेला. क्षेत्ररक्षक आहे खाली परंतु त्याच्या डोक्यावरून षटकार येतोय. तू दाखवून देतो. तू जर आम्हाला षटकार ठोकू शकतोस तर आम्ही देखील पलटवार करू शकतो. भोसले देखील काही कमी नाही आहेत. नक्कीच या मॅच मध्ये भोसले संघाचा आवाज दिसत नाही आहे. आवाज येऊ द्या भोसले. झोपलात नाही ना? चला 4 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा पाहूया. आणि आता मात्र पंचांचा इशारा येतोय. वाईड चेंडू. हिरव्या चेंडूला मात्र वाईड घोषित करतायत पंच. अतिरिक्त धाव मात्र मिळतोय. संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 23 धावा. जिंकण्यासाठी आता फक्त 4 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. 4 चेंडू मध्ये 2 मोठे फटके येतील का? वालवटी देखील वाढ बघते. आपल्यासोबत नेमकं कोण येतंय फायनलला? भोसले की दिघी? दिघी की भोसले? पुन्हा एकदा फलंदाज तयार. आणि आता मात्र बीट देतोय फलंदाज. कोणतीही धाव या चेंडूवर येत नाहीये. कोणतंही नुकसान या चेंडूवर होत नाहीये. सेमीफायनलचा थरार आपण पाहतो मित्रांनो. 3 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. कोण जिंकेल? कोण जाईल फायनल मध्ये? कोण लावेल या चमचमत्या ट्रॉफीला हात? कोण जिंकेल मॅन ऑफ द सिरीजची सायकल?
सर्व प्रश्नांची उत्तरं थोड्याच वेळात आपल्या समोर हजर असतील. पुन्हा एकदा फलंदाज तयार. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतायत, दंडित करतायत एका धावेने. सैर घोषित करतायत. अजूनही सामन्यामध्ये रंगत 3 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. ज्या खेळाडूच्या बॅट मधून षटकार आले आहेत तोच खेळाडू स्ट्राईक एंडला मैदानात दाखल. 3 चेंडू आणि 12 धावा. 3 चेंडू 12 धावा. भोसते की दिगी, दिगी की भोसते. अंतर खूप लांब आहे, पाहूया. आणि आता मात्र दांडी 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 गुल संकेत बाद होतो. एक मोठा फलंदाजीसाठी आलाय प्रथमेश. नक्कीच हिरो बनायची एक संधी प्रथमेश कडे आहे. नक्कीच सुंदर फलंदाजी आपण पाहिली संकेतच्या माध्यमातून. प्रथमेश, चला एकदा टाळ्या उद्या प्रथमेश साठी, आपल्या संघासाठी. तो 2 षटकार ठोकेल का? नक्कीच भोसते संघाचा बॉडी लँग्वेज बदललेला दिसतोय आपल्याला. पुन्हा एकदा पाहूया. तयार. फुलटॉस चेंडू होता परंतु त्याचा पुरेपूर फायदा उचलू शकले नाही आणि आता मात्र फक्त औपचारिकता राहिली या मॅच मध्ये. चला हा सामना संपताच लगेचच नाणेफेकीसाठी यायचंय वालवटी. चला वालवटी संघाचा संघनायक, चला लवकरात लवकर यायचंय रोहन. पुन्हा एकदा पाहूया शेवटचा चेंडू आणि अभिनंदन